हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पिकॉक डिझाईन कशी तयार करायची आरी वर्कमध्ये। तर इथे मी शेप काढून घेतलेला आहे पिकॉकचा आणि इथे ऑल पिकॉकला मी चेन स्टिचने आउटलाईन करून घेणार आहे। म्हणजे आपण जेव्हा कधी वर्क कंप्लीट करतो तर मग एखादा धागा तुटेल तर मग डिझाईन खराब होणार नाही। यासाठी ब्लाउज वगैरे स्टिच करताना धागा खराब होऊ नये म्हणून मी इथं चेन स्टिचने आउटलाईन करून घेत आहे। हे पहा, इथं चेन स्टिच टाकताना खूप शॉर्ट स्टिच घ्यायचे आहेत, मोठे मोठे नाही घ्यायचे। म्हणजे डिझाईन सुंदर दिसते आणि फिनिशिंग पण छान येते। एवढे छोटे घ्यायचे आहेत की आपल्याला ते दिसणार पण नाहीत, इतके छोटे घ्यायचे। तुम्हाला जर सोप्या पद्धतीने आरी वर्क शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा। खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे आरी वर्क दाखवत आहे, डिझाईन्स कशा बनवायच्या वगैरे वगैरे। जर तुम्हाला काही समजत नसेल तर थोडंसं मागे जायचं आहे व्हिडिओवरती, तिथून पुन्हा बघायला चालू करायचं आहे। म्हणजे तुमचा वेळ पण वाया जाणार नाही। पूर्ण बॅक नाही जायचं, थोडंसं बॅक जायचं आणि पुन्हा व्हिडिओ चालू करायचा आहे। एक दोन वेळा पाहिलं की मग तुम्हाला समजून जाईल। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे मी जे काही नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल ते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। किंवा मग आता तुम्ही एकदा व्हिडिओ पाहताल आणि बॅक जाताल, मग नंतर तुम्हाला पुन्हा सापडणार नाही माझं चॅनल। सो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। होईल तितकं बारीक स्टिच टाकायचे आहेत, आपल्याला शॉर्ट स्टिच घ्यायचे आहेत। जेवढ्या शॉर्ट स्टिच घेतो आणि तेवढे छान फिनिशिंग दिसणार आहे आपल्या वर्कची। इथे तुम्ही वेगळे वेगळे डिझाईन पण ट्राय करू शकतात। इथे मी एंड नॉट टाकून घेत आहे आता। इथे मी पुन्हा वर्क चालू करत आहे, चेन स्टिच टाकून घेत आहे मी फिदरवरती पण। डिटेल वर्क शिकवलं जात आहे पहा आपल्या चॅनलवरती। सो तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा। इथे मी कंप्लीट करून घेतलेली आहे चेन स्टिच आणि इथे मी ग्रीन कलरचे छोटे कट पाईप्स टाकत आहे। तुम्ही इथे चमकी टाकली तरी पण छान दिसेल किंवा मग शुगर बीट टाकले तरी पण छान दिसेल। इथे मी छोटे कट पाईप्स टाकून घेत आहे। एक एक घ्यायचा आहे आपल्याला कट पाईप। तुम्ही वेगळे पण कलर्स घेऊ शकता किंवा मग इथं दुसरी पण तुमच्या चॉईसनुसार डिझाईन करू शकता। ते मी लास्ट दोन टाकून घेते। एंड नॉट टाकून घेत आहे मी आता इथे। धागा कुठेही कट करायचा नाही आपल्याला। एंड नॉट टाकून घेतल्यानंतर पुन्हा दुसरीकडे जिथं वर्क चालू करतो तिथून धागा वरती काढायचा आहे। पूर्ण डिझाईन जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला धागा कट करायचा नाही आहे। इथे मी एंड नॉट टाकून घेतली आहे आता। तर मी पूर्ण फिदर कंप्लीट करून घेतले आहे आणि इथे चमकी यूज करत आहे मी। सो तुम्ही सिल्क थ्रेड वगैरे पण यूज करू शकता किंवा मग शुगर बीट। एक एक चमकी लावायची आहे आपल्याला
आणि दुसरी चमकी पहिल्या चमकीच्या वरती आली पाहिजे अर्धी, अशी लावायची आहे, म्हणजे डिझाईन छान दिसेल दिसायला. आता मी सर्कल मोशनमध्ये घेणार आहे चमकी लावून. तुम्ही म्हणाल चोचला तर तू चेन स्टिच घेतलीच नाही, तर ती मी लास्ट घेणार आहे चेन स्टिच चोचसाठी. त्यामुळे ती व्यवस्थित दिसत पण नाही आहे सध्या पिकॉक. इथे टिकली लावून झालेली आहे आणि आता इथे मी निळ्या कलरचे छोटे कट पाईप्स टाकून घेत आहे. इथे पूर्ण मी त्याचंच वर्क करणार आहे. तर आता एक एक पाईप टाकून घेऊ आपण. एक कट पाईप घ्यायचा आहे, दोऱ्यात लोड करून एक चेन स्टिच टाकून घ्यायची. सेम वर्क करायचं आहे इथे. इथे मी वरती डोळ्यासाठी जागा ठेवली आहे. आता इथे मी कंप्लीट करून एंड नॉट टाकून घेईन. इथे लास्ट कट पाईप ॲड केला आहे मी. इथे एंड नॉट टाकून घेत आहे. इथे व्हाईट कलरचा मोती टाकून घेत आहे आता मी. आता साईडने थोडा स्पेस दिसत आहे, तिथे मी कट पाईप्स लावून घेत आहे. ॲडजस्ट करून सर्व कट पाईप्स लावून घ्यायचे आहे आपल्याला. तर सोप्या पद्धतीने तुम्हाला जरी आरीवर्क शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा. खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी इथे आरीवर्क शिकवत आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नॉट टाकून घेते. हे पहा, पुन्हा पुन्हा सांगत आहे मी, वर्क कंप्लीट होईपर्यंत कुठेही आपल्याला धागा कट करायचा नाही आहे. एंड नॉट टाकून घ्यायची आणि पुन्हा जिथून वर्क चालू करायचं आहे तिथे आपल्याला वरती धागा काढून घ्यायचा आहे. इथं मी चेन स्टिचची चोच बनवत आहे. बॅकग्राऊंडला जर आवाज येत असेल तर तो इग्नोर करा. मी डबल चेन स्टिच टाकून घेत आहे. जो पेनांनी आकार काढलेला आहे त्याच्यावर बरोबर आपल्याला वर्क करायचं आहे. इथे थोडंसं माझं सटकलं होतं तर मी पीस कंप्लीट असा व्यवस्थित करून घेतला आहे. हां, आता चोचीचा आकार दिसत आहे आपल्याला, पण मी पुन्हा इथं मदत पण चेन स्टिच टाकून घेणार आहे, म्हणजे ते जरशी डार्क दिसेल. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुमचे जर कोण फ्रेंड्स असतील त्यांना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण आरीवर्कमध्ये हेल्प होईल. असे सुंदर सुंदर डिझाईन भेटतील. तर माझा पिकॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.